हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं अक्षू ब्लॉग्समध्ये. हो, आणि आज मी कोणाचं जेवण केलं हे बघण्यासाठी आपला मिनी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. त्या आधीच्या बाहेरच्या गोष्टी आणायच्या होत्या त्या आणण्यासाठी आम्ही गेलो होतो. म्हणजे बाहेरून काही फुलं वगैरे आणायची होती ते आणण्यासाठी. ते आणले आणि फायनली खूप जास्त घाई झाली होती त्यामुळे पटकन असं डेकोरेशन केलं आणि मस्त अशी रांगोळी पण काढली. आणि हो, हा एकदम अनएक्सेप्टेड प्लॅन होता त्यामुळे मस्त असं सिम्पल डेकोरेशन पण करून घेतलं. आणि फायनली हे बघा, इथे नवरदेवाची एंट्री आपली झालेली आहे. हा आहे माझा दादा, म्हणजे त्याचं आता आम्ही जेवण केलं आणि मम्मी त्याचं औक्षण वगैरे करून घेतलं. त्यानंतर मग आणि लग्नाला अजून वेळ होता पण मग आहे ना पुढे काही जास्त त्याला कामं पण होती त्यामुळे मग आम्ही जरा लवकर जेवण करून घेतलं. हे बघा फायनली असं याचं डेकोरेशन दिसत होतं. आणि हो, आम्ही त्यांच्या पूर्ण फॅमिलीला जेवायला बोलवलं होतं पण काही कारणामुळे ना काका येऊ शकले नाही, म्हणजे मग मावशी आणि तोच ते चालू होते. त्यानंतर मग पप्पांनी पण आम्ही पहिले त्याला सर्वांनी एक ग्लास जेव घातलं, फोटो व्हिडिओज वगैरे काढली. आणि त्यानंतर मग मम्मीने पण इथे जेवण वगैरे झाल्यानंतर ओटी भरायला घेतली, जी की आपली अशी प्रथा आहे. आणि हो, तुमच्याकडे ही प्रथा आहे की नाही कमेंटमध्ये मला नक्की सांगा, म्हणजे की लग्नाआधी नवरदेवाला घरी जेवायला बोलवण्याची. त्यानंतर मग ते निघाले, त्यांचा निरोप वगैरे घेतला. आणि हे बघा, इथे अंशू नेमकी मदत करत होता की पसारा घालत होता हेच मला कळत नव्हतं. चला, आजसाठी एवढंच. व्हिडिओ का पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. बाय.